हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 17 मे 2026 ते 15 जून 2026 हे एक महिना पुरुषोत्तम मास आहे. आपण याला अधिक मास म्हणतो, धोंड्याचा महिना म्हणतो. तर ह्या धोंड्याच्या महिन्यामध्ये अन्नदान म्हणजे दान धर्म, पूजापाठ, व्रतवैकल्य ह्याला जितके तुम्ही करताल तितके तुम्हाला पुण्य 33 पटीने फळ मिळत असतं. 33 पटीने म्हणजेच हे 33 कोटी देवांचा आकडा आहे. त्यामुळे ह्या महिन्यामध्ये तुम्ही जितक्या सेवा करताल तेव्हा ते आपल्यासाठी खूप फलदायी आहेत आणि आपल्याला म्हणजे त्याच्यातून लवकर फळ प्राप्त होत असते. तर आपण हे आवर्जून सेवा करायची आहे. तर ती कुठली सेवा करायची ते बघू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपल्याला ह्यामध्ये अन्नदान करायचं आहे ह्या महिन्यामध्ये. दुसरं म्हणजे दीपदान करायचे. तर दीपदान कसे करायचे ते आपण बघणार आहोत. तर दीपदानाला आपल्याला रोज म्हणजे असा एक दिवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दिवा लावून आपल्याला देवांजवळ म्हणजे वाण द्यायचं आहे. आपल्या देवाला 33 समजा जे काही तुम्ही बत्तासे देताल तर ताटामध्ये बत्तासे वाण ठेवायचे आहे. एक दिवा लावायचा आहे आणि तो आपल्याला मंदिरामध्ये दान करायचा आहे. तुम्ही तसं गंगेला सुद्धा दान देऊ शकता. तर आपल्याला एक दिवा घेऊन तिथं सुद्धा आपल्याला तुम्ही 32 वाण म्हणजे खारीक देऊ शकता, बदाम देऊ शकता. तुमच्या यथाशक्ती तुम्ही जे वाण द्यायचं ते आणि गंगेला सुद्धा आपल्याला ती वाण द्यायचे आणि दीप म्हणजे त्या दीपमध्ये आपल्याला 33 वाती ठेवायच्या आहेत. तर ह्या म्हणजे 33 आकड्याला खूप महत्त्व आहे या महिन्यामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला 33 वातीचा दिवा आपल्याला गंगा गंगा मातेला आपल्याला अर्पण पण करायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे. तर प्रज्वलित करताना आपल्याला आधी त्या दिव्याची पूजा करायची आहे. दिव्याच्या खाली आपल्याला अक्षता ठेवायच्या आहेत. मग दिव्याचा हळदी कुंकू लावून, फूल अर्पण करून त्याची पूजा करायची आणि प्रज्वलित करायचं आणि तो दिवा आपल्याला म्हणजे गोमातेला पण तसंच म्हणजे हे दाखवायचा आहे दिवा. पण गोमातेचा दिवा म्हणजे एकटा बाजूला ठेवायचा आहे, की ते म्हणजे न जाणो गाईला सुद्धा चटका बसणार नाही. तर गोमातेचा दिवा आपल्याला बाजूला ठेवायचा आहे. असं आपल्याला प्रत्येक देवाच्या ठिकाणी आपण दीपदान करायचं आहे. आणि यथाशक्ती तुम्हाला जर रोज एक नवीन दिवा तुम्ही दान करू शकत असाल, तर तुम्ही रोज नवीन दिव्यात ती वात लावायची आहे. आणि जर तुम्हाला शक्य होत नसेल, तर समजा घरात आता तुम्हाला बाहेर जाणे शक्य नाही झालं, तर तुम्ही घरात एकाच दिव्यामध्ये रोज 33 वातीचा दिवा लावायचा आहे. तर रोज 33 वातीचा दिवा लावल्याने आपल्या घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते. आणि जे काही आपल्या अडचणी आलेल्या आहेत, त्या सुद्धा आपल्या लवकर निघून जातात आणि आपले कामं व्हायला लवकर म्हणजे प्रगती मिळते आणि कामं पटापट व्हायला लागतात. तर आपल्याला 33 म्हणजे वातीचं एक बंडल तयार करायचं आहे. ते चांगल्या तुपात भिजवून ते आपल्याला रोज तुम्ही जो एक सकाळचा टाईम नाही तर एक दिवे लागायचा टाईम तो तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या समजा कामाच्या ह्याच्यानुसार तुम्ही तो टाईम ठरवून तो दिवा लावायचा आहे. आणि हा दिवा म्हणजे पुरुषोत्तम मासामध्ये म्हणजे 33 वातीचा दिवा हा फार शुभ दिवा मानलेला आहे. तर ह्या आपल्याला 33 वातीचा एक दुर्गा तयार करायचा आहे आणि तो भिजवून तो दिवा आपल्याला म्हणजे तांब्याच्या ह्याच्यात ठेवा, तुम्ही स्टीलच्या म्हणजे ह्याच्यात ठेवा, नाही तर तुम्ही पंतीतही त्या वाती लावू शकता. तर ते आपल्याला सुरुवात करताना पहिले आपल्याला अक्षदा ठेवायच्या आहेत आणि अक्षदावर तो दिवा ठेवायचा आहे आणि त्या दिव्याची आपल्याला हळदी-कुंकू, फूल अर्पण करून पूजा करायची आहे. धूप-दीप म्हणजे अगरबत्ती ओवाळायची आहे. आणि आपली मनातली इच्छा आपल्याला म्हणजे पुरुषोत्तम मास म्हणजे देवांना आपल्याला बोलून दाखवायची आहे. जी काही इच्छा असेल तर आपली 33 दिवसात आपली ती पूर्णही होईल आणि 33 दिवस माझ्याकडनं ही सेवा करून घ्या असं पण आपण बोलायचे आहे प्रार्थना. तर ती 33 दिवस आपल्याला देवा म्हणजे शक्य 33 म्हणजे वातीचा दिवा लावणं तर हे सहज शक्य आहे सगळ्यांना. पण समजा जर कोणाला शक्य नसेल तर तुम्ही एकादशी, समजा द्वादशी, चतुर्थी, पौर्णिमा अशा मेन दिवशी सुद्धा तुम्ही तो 33 वातीचा दिवा लावू शकता. आणि ज्यांना रोज सहज शक्य होईल त्यांनी रोज 33 वातीचा एक दिवा लावायचा. सकाळी लावा किंवा दिवे लागायच्या वेळेस लावा तुम्ही. कारण आपल्याला म्हणजे घरामध्ये भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात. घरात आपल्या वातावरणही चांगले राहते. त्यामुळे ही वात लावणं आपलं फार म्हणजे भाग्याचंच आहे असं समजायचं. आपल्याला ही सुवर्ण संधी आली. ही सेवा करण्याचा हा एक महिना आहे. जितकी तुम्ही सेवा करता येईल तितकी ही सेवा करायची आहे. तर तो दिवा लावल्यानंतर आपल्याला एक विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण करायचे आहे.
तुम्हाला म्हणता आले तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही मोबाईलवरही ऐकू शकता. हे विष्णू सहस्रनाम म्हणजे पठण केल्याने आपल्यावर भगवान हरिविष्णू प्रसन्न होतात आणि आपल्यावर कृपा छत्रतात आणि आपण ही सेवा केल्यामुळे आपली लक्ष्मी माता सुद्धा आपल्यावर प्रसन्न होते. तर लक्ष्मी मातेचा सुद्धा आपल्याला म्हणजे कृपा आशीर्वाद प्राप्त होतात. तर आपल्या घरात पैशाची कधीही अडचण राहत नाही. त्यामुळे ही 33 वातीची सेवा ही रोज आपण आवर्जून करायची. ह्याला वेळही लागत नाही जास्त. तुम्ही आदल्या दिवशी जरी वाती भिजवून ठेवल्या, नाहीतर रोज जरी समजा अशा 8 दिवसाच्या वाती एकच दिवस भिजवून ठेवल्या तरीही चालतात. तर त्या 33 वातीचा जुळगा करून आपल्याला त्याचं असं पूजा करायची आणि मग ते मनोभावे आपल्याला ती वात रोज लावायची आहे. जर शक्य नसेल तर तुम्ही आठवड्यातून 1 दिवस, 2 दिवस असं पण करू शकता. आणि विष्णू सहस्त्रनाम तर हे रोज आपल्याला पठण करायचे आहे. कारण जितकं आपण विष्णूंची सेवा करू, तितकं आपल्याला भाग्य म्हणजे आपलंही उजळतं आणि आपली फलदायी सेवा होत असते. तर विष्णू सहस्त्रनाम हे रोज आवर्जून करा. तुमची वात लावणं नाही झाली तरी चालेल, पण विष्णू सहस्त्रनाम रोज तुम्ही म्हणा किंवा नाही म्हणणं झालं तर ऐका तरी तुम्ही. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही ऐकू शकता. हे असं केल्याने आपल्या घरातील प्रगती पण उंचावर जाते. आपल्या घरातली अडचणी नाहीशा होतात. नकारात्मक वातावरण निघून जाते. तर हे छोटा उपाय तुम्ही वातीचा करून बघा आणि अन्नदान पण ह्या महिन्यामध्ये अन्नदानाला खूप महत्त्व आहे. तुम्ही यथाशक्ती जे तुम्हाला दान करायचं आहे ते तुम्ही अन्नदान करू शकता. तुम्ही फलाहार द्या. नाही अन्नदान झाले तुमच्याच्यानी तर नाही तुम्ही तर दूध सुद्धा देऊ शकता. हे अशी छोटी-छोटी म्हणजे अन्नदानाच्या ज्या आहेत त्या हे करा. गरिबांना तुम्ही म्हणजे गरीब लोकांना चप्पल दान करा. ह्या ह्याच्यामध्ये चप्पल दानाला सुद्धा खूप महत्त्व आहे आणि आपण चप्पल दान वगैरे केल्यावर अन्नदान केलं आपल्याला पितृ पण सुद्धा आपल्यावर खूप प्रसन्न होतात आणि पितृदोष पण आपले नाहीसे होतात. त्यामुळे आपल्याला जे काही शक्य होईल ते ह्या महिन्यामध्ये दान करायला पाहायचं. नाहीच काही झालं तर आपल्याकडनं छोटे बिस्किट पुडे सुद्धा आपण दान करू शकतो. जे कारण ह्या महिन्यामध्ये जे दानाला खूप महत्त्व आहे. तुम्ही छोटं दान करा, मोठं करा, पण दान करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.